श्री स्वामी समर्थ। तर इथे आज आपल्याला रेसिपीमध्ये सुंदर अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवायच्या आहेत। आता आषाढ महिना आले ना, ह्या महिन्यात सगळेजण हे कापण्या बनवतात। अशा पद्धतीने मी इथे बनवलेल्या आहेत, खुसखुशीत अशा। ह्या बघा, मध्ये पर्यंत छान अशी जाळी पडलेली आहे, इतके छान होतात। एक महिनाभर डब्यामध्ये ठेवा, काहीच होत नाही या कापण्याला। अशा पद्धतीच्या तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर खुसखुशीत कापण्या करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गुळाचं असं पातळ पाणी करून घ्यायचंय। तर 1 वाटी गुळ आहे, 2 वाटी पिठाला 1 वाटी गुळ, 1 वाटी गच्च भरून गुळ आहे। त्याच्यावर ह्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी पाणी टाकायचं आहे। 1 वाटी गुळ आणि पाऊण वाटी पाणी। आता हे पाऊण वाटी पाणी या गुळामध्ये टाकते मी आणि गॅसवर ठेवून फक्त आपल्याला याचं पाणी करून घ्यायचं आहे। पाक वगैरे काही करून घ्यायचं नाही। आता हे गॅसवर ठेवून पाणी करून घेऊया गुळाचं। लक्षात असू द्या, आपल्याला पाणी करून घ्यायचं गुळाचं, पाक नाही करून घ्यायचा आहे। गॅस चालू केलेला आहे इथे मी। आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। थोडासा गुळ राहिलाय ना, ते आपोआप पगळला जाईल, म्हणजे वितळला जाईल गुळ। छान पाण्यामध्ये कोमट झालेलं आहे पाणी। आणि पाणी थंड होईपर्यंत आता बाकीची रेसिपी पाहून घेऊया। हे बाजूला ठेवून देऊया। इथे एक मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, थोडीशी सुंठ घेतलेली आहे, 4-5 विलायची घेतलेली आहे आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, कच्ची आहे। ते सगळं आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही खलबत्त्यात पण करू शकता। याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, म्हणजे पटकन असं निघतं, हे सगळं बारीक छान होतं। 1 चमचा साखर टाकूया आणि हे बारीक दळून घेऊया। तुम्हाला सुंठ आवडत नसेल ना तर टाकू नका। पहा, इथे मी सुंठ, विलायची आणि बडीशेपची छान पावडर करून घेतलेली आहे। आता हे बाजूला ठेवून घेऊया। इथे एक मोठी परात घेतलेली आहे मी, तुम्ही कोणतेही भांडं घेऊ शकता। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कापण्याचं पीठ चुरून घ्यायचंय, म्हणून इथे थोडीशी मोठी घेतलेली आहे। त्यामध्ये इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने गूळ घेतला होता ना, त्याच वाटीने मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी बेसन पीठ आहे, बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ आहे हरभऱ्याच्या, ते टाकून घेऊया। आणि इथे 2 चमचा बारीक रवा पण वापरणार आहे मी। बडीशेप आणि सुंठची पावडर आहे ती टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचे, इथे छोटा चमचा मीठ आहे। पीठ मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यावर आपल्याला 2 चमचे तेलाचं कडकडीत मोहन टाकायचंय, म्हणजे खुसखुशीत अशा कापण्या होतील आपल्या। इथे एक मी छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, छान गरम झालेलं आहे, कडकडीत मोहन झालेलं आहे। आता हे पिठावरती टाकून घेऊया। आधी चमच्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे हाताला चटके नाही बसणार। आता छान थंड झालेलं आहे, हाताने चोळून घेऊया। सगळं मोहन लागलं पाहिजे पिठाला, असं व्यवस्थित चोळून घ्यायचं हाताने। मग आपल्याला गुळाचं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचंय। असं हाताने बघायचं, गच्च गोळा झाला की छान मोहन आपलं व्यवस्थित झालेलं आहे। आता याच्यावरती आपल्याला गुळाचं पाणी थंड झालेलं आहे। आता हे थंड झालेलं पाणी एका गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर याच्यात अडकतो। पूर्ण टाकून घ्यायचं जे गुळाचे पाणी केलं तर आपण। आता या गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर लागत असेल तरच पीठ टाकायचं, नाहीतर आवश्यक तेवढं नाहीये। बघूया आधी आपण पीठ लागतं का नाही ते। इथे थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला लागणार आहे, एक अर्धी वाटी आणखीन टाकायचं। लागत असेल तरच टाकायचं। पीठ थोडंसं लागलंय मला, मी अर्धी वाटीच्या कमीच थोडंसं टाकलेलं आहे। तुम्हाला लागत असेल तरच पीठ तुम्ही टाकू शकता। हे बघा, इथं मस्त असं घट्टसर असा गोळा करून घेतलेला आहे। जसं शंकरपाळ्याला आपण करतो ना मैद्याचा, तसा गोळा करून घ्यायचा, म्हणजे छान याची पोळी लाटल्या जाईल आणि छान अशा कापण्या होतात आपल्या। आता हे पीठ आपल्याला एक 10 मिनिटं असं झाकून ठेवून मुरू द्यायचे। छान झाकण ठेवूया आणि छान भिजू देऊया पीठ। 10 मिनिटं पीठ छान भिजलेलं आहे। थोडंसं हाताने असं मळून घेऊया आणि छान याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। पोळीच्या आकाराचे छान गोळे करून घेऊया आणि आपल्याला पोळीसारखं लाटून घ्यायचं हे। त्या पिठाचे मी इथे 4 भाग करून घेतलेले आहेत। आता एक भाग घेऊन आपल्याला त्याचे पोळीसारखं लाटून घ्यायचंय। पोळी एवढं पातळ नाही, थोडंसं जाडसर ठेवायचंय।
आता एक घेतलेला आहे पिठाचा गोळा त्या कापणीच्या, आणि छान असं आपल्याला काहीच लावायची गरज नाही बघा, अजिबात चिटकत नाहीये. मी ओटा छान साफ करून ओट्यावरच लाटून घेते. अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसर असं लाटून घेतलेलं आहे. काय करूया इथे थोडंसं साईडचं कट करून घेऊया. हे बघा जी अशी चीर पडली होती ना ते मी काढून घेतले. इथे मी थोडीशी खसखस घेतलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची. खसखस लावल्याने चवही छान लागते आणि दिसायला पण सुंदर अशा कापण्या दिसतील आपल्या. आता काय करायचं वरती थोडंसं हाताने दाबून थोडंसं बेंडनं असं फिरवून घ्यायचंय, लाटण्याने असं थोडंसं दाबून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित असं चिटकलं जाईल खसखस. आता हे आपल्याला कट करून घ्यायचंय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या चौकोनी कट करू शकता. मी आता अशा पद्धतीने कट करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आता सगळ्या आपल्याला कापण्या अशा करून घ्यायचे. अशाच पद्धतीने सर्व आपल्याला कापण्या बनवून घ्यायच्यात. मग एकदाच आपल्याला तळून घ्यायचे. आता हे बाजूला ठेवून देऊया आणि दुसरे पण असंच करून घेऊया. हे बघा सुंदर अशा मी कापण्या तयार केलेल्या आहेत. सगळ्या अशा मी लाटून घेतल्या आणि कट पण करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने थोड्याशा जाड ठेवायच्या म्हणजे छान अशा खुसखुशीत असे फुगल्या जातात. आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा किती सुंदर दिसायला लागलेलं आहे. चवही खूप छान लागते. गॅसवर इथे एका कढईमध्ये तेल छान गरम करायला ठेवलेलं आहे. तेल असं मध्यम असं गरम होऊ द्यायचं. मग आपल्याला हे कापण्या तळून घ्यायचे. तेल इथे चांगलं तापलेलं आहे. गॅस मिडियम ठेवायचा, एकदमही कडकडीत करायचं नाही म्हणजे वरचा भाग तळला जाईल, मध्ये तशाच कच्च्या राहतील. आता आपल्याला मध्ये सोडून घ्यायची कापण्या. जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या. इथे कापण्या छान तळत आलेत आपल्या, मस्त असे जाळीदार झालेत छान. मस्त गुलाबी रंग येईपर्यंत तळायचे म्हणजे छान तळल्या जातील. आता छान तळायला गेलेत. आता हे बाहेर काढून घेऊया कापण्या. अशा पद्धतीने सगळ्या कापण्या आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जे बाकीचे राहिलेत ना ते आपण अशाच तळून घ्यायचे. असं चमच्याने पलटून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या व्यवस्थित असं आपल्याला तळून घ्यायच्यात. गुलाबी रंग येईपर्यंत मिडियम गॅसवर तळायच्या. हे आपण छान तळून झालेले आहेत. काही खसखस निघते. हे बघा अशा पद्धतीनं आता हे बाहेर काढून घ्यायचे. खूपच छान जाळी पडलेली आहे. सगळ्या अशाच तळून घ्यायच्या. आता